दरम्यान चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि परिसरातील ज्युनियर बजरंगसह काही वाघ, वाघिणी आणि बछडे दीर्घकाळापासून दिसत नसल्याने पर्यटक आणि वन्यजीव प्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराची वनविभागाकडून सलग 3 दिवस चौकशी करण्यात संशय बळावला आहे। संबंधित छायाचित्रकारावर जंगलात नियमबाह्य हालचाली करणं, रात्री फिरणं, वाहनातून उतरून छायाचित्रण करणे तसेच वाघांना आकर्षित करण्यासाठी वेलेली जनावरं ही जंगलात आणण्याचे गंभीर आरोप करण्यात आलेत। या प्रकरणी वनविभागाने त्याचे लॅपटॉप, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केलं असून तपास सुरू असल्याची सध्या माहिती देण्यात येते। या संपूर्ण प्रकारामुळे ताडोबातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आम्हाला एक गुप्त सूचना मिळालेली होतं. त्यामध्ये एक फोटोग्राफर मतलब जे गुप्त सूचना होता त्यामध्ये हे आहे की ते काही अनधिकृत एरियामध्ये ते बार-बार प्रवेश करत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना बोलावलं होतं आणि त्याच्या आतापर्यंत आम्हाला इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। त्यांच्याकडून जे काही त्यांच्या डिजिटल डिव्हाइसेस आहे आणि फोन आहे ते त्यांचे लॅपटॉप आहे त्याच्या जे काही डेटा आहे ते आपण कलेक्ट केलेलं होतं आणि ते ज्या भागामध्ये त्यांच्या फिरण्याचे आपण माहिती मिळालेली आहे त्या भागाचे जे आपलं सगळे कॅमेरा ट्रॅप आहे या जे काही आहे त्या अनुषंगाने त्यांच्या हे आपण इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करत आहोत।